संघटनाविरहित एस टी कर्मचारी महाराष्ट्र राज्य लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत उपोषण चालू आहे। तर यांच्या नक्की मागण्या काय आहेत? कारण हे एक एस टी चालक आहेत, लालपरी जे बोलतो आपण, गावोगावी जे पॅसेंजर आहेत त्यांना वेळेवर पोहोचवणं, सुरक्षित पोहोचवणं, हे कुठलेही अपेक्षा न करता त्यांना एकदम जिम्मेदारीने या गावचं त्या गावाला सोडतात। तर त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत? सर, काय मागण्या आहेत आणि कधीपासून तुम्ही इथं उपोषणाला बसलात? महाराष्ट्रातील तमाम संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी गेल्या 5 ऑगस्टपासून हे लक्षवेधी आत्मक्लेश बेमुदत उपोषण चालू आहे। या ठिकाणी 1996 पासून एस टी महामंडळात करार पद्धत समजा पहिल्यापासूनच आहे प्रचलित, परंतु 1996 मध्ये तत्कालीन सरकार जे होतं त्यावेळेस त्यांनी वेतन आयोग घ्या म्हटले होते, परंतु आमच्या संघटनाने त्यांच्या स्वार्थासाठी आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला नाही आणि करार पद्धत कायम ठेवली। मग तीच करार पद्धती एस टी कर्मचाऱ्यांसाठी श्राप ठरली। 2000 ते 2024पर्यंत एकही करार झाला नाही आणि आर्थिक योजनेमधून 124 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या। 2021-22मध्ये 6 महिन्याचा संप झाला, हे तुम्हाला माहिती आहे। एस टीची चाके 6 महिने बंद होते। त्या ठिकाणी फक्त कारणीभूत ह्या कामगार संघटना आहेत, नाकर्त्या संघटना आहेत आणि त्यालाच ग्रासून एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात संप पुकारला। ऐतिहासिक संप झाला, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतून मिळालेले आहे। कुठल्याही आमदार खासदारांना, कुठल्या वकिलांना किंवा कुठल्या संघटनेनं आम्हाला काही दिलेलं नाही। तर या ठिकाणी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये 21-22-2021मध्ये मार्चमध्ये सर्वपक्ष आमदारांच्या बैठकीमध्ये काही मागण्या मान्य झाल्या होत्या 19 पैकी। तर त्याच्यामध्ये प्रथमतः 3 नंबरला एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग हा 3 महिन्याच्या आत लागू करण्यात येईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं। तसं समजा त्यांनी त्या बैठकीमध्ये संबोधित केलेलं होतं, परंतु त्या 16 मागण्या बी हवेत जिरून गेल्या। जे आमच्यासोबत आजचे भाजप सरकारमधले काही आमदार, खासदार, वकील सदावर्ते हे सोबत होते त्यावेळेस संप काळामध्ये, ते आज आमच्याकडून बोलायला गेले, सरकारची भाषा बोलायला लागलेत। त्यामुळं आमचा ह्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। त्यामुळं आम्ही परत एकदा संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावून या ठिकाणी आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, पदनिहाय वेतन श्रेणी गठीत करून सेवा ज्येष्ठतेनुसार 7वा वेतन आयोग, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून 7वा वेतन आयोग मागील फरकासाठी लागू करण्यात यावा अशी आमची मूळ मागणी आहे 7वा वेतन आयोगाबद्दल। नाही, आता काही संघटना असतील, काही नेते मंडळी असतील जे सामान्य नागरिकांना कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असतो, त्यांना अशी आश्वासन देतात, ते कुठंतरी मग ते न बोलण्यासारखं करतं की आम्ही हे आश्वासन दिलेच नाही। तर अशी नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जे संघटना असतील, नेते मंडळी असतील, त्यांना काय सांगाल? आता बाकीच्यांचं मला काय माहीत नाही, परंतु आमच्या महामंडळातील जी संघटना आहेत, मला सांगा, संघटना त्या कर्मचाऱ्यांसाठी, मजदुरासाठी असतात का मजदूर त्या संघटनेसाठी असतात? तर कर्मचारीसाठी संघटना स्थापन झालेल्या असतात, कर्मचाऱ्यांचं हित जोपासण्यासाठी किंवा आर्थिक ध्येय धोरणं पदरात पाडून घेण्यासाठी असतात। परंतु आमच्या महाराष्ट्रातील मातबर प्रचलित संघटना ज्या आहेत, यांनी फक्त संघटना हित जोपासला आणि एस टी कर्मचाऱ्यांना आर्थिक योजनेमध्ये ढकलून आत्महत्या करण्यास भाग पाडलं। त्यामुळं ह्या संघटना आमच्यासाठी श्राप ठरलेल्या आहेत आणि आम्हाला वरदान पाहिजे, तो वेतन आयोगाच्या स्वरूपातून। त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबासोबत आमची 18 तारखेला बैठक झाली, त्याच्यामध्ये सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी की वेतन आयोगाचा ग्राफ तयार आहे, तुम्हाला आम्ही लवकरच गुड न्यूज देऊ त्या ठिकाणी। तर ह्या संघटना त्या धर्तीवर पगार मारतात, मग वेतन आयोग का मागत नाही, हे जेवून लक्षात घ्यायच्या गोष्टीत आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी। त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना फक्त हक्काचा वरदानरूपी वेतन आयोगच हवा आहे। पण आता नक्की मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचे सर्व कामगार आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे? आमच्या मागण्या जर समजा ह्या 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी जर समजा स्वातंत्र्य दिनापूर्वी जर मान्य केल्या नाहीत, तर त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र भारतातील एस टी कर्मचारी आझाद मैदानावर या ठिकाणी एकत्र होऊ आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना त्या ठिकाणी निवेदन देऊ की आम्हा एस टी कर्मचाऱ्यांना सगळ्या राजकारणी फसवलेलं आहे। त्याच्यामध्ये हे सरकारसुद्धा आहे, आज तत्कालीन सरकार पण हे पण सरकार, त्याच्यामुळे ह्याने सर्वांनी आम्हाला फसवलेलं आहे आणि वेतन आयोग देतो म्हणून सगळं बैठक घेऊन ते मान्य झालेलं सुद्धा त्यांनी आम्हाला वेतन आयोग दिला नाही। त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आम्ही सर्व समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचारी हित समिती आमची त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकणार लीगली। तर बघू शकता एस टी कर्मचाऱ्यांच्या एकदम छोट्या छोट्या मागण्या आहेत आणि एक रिजनेबल मागण्या आहेत, तेही सुद्धा यांना देत नाहीत। आणि काही नेते मंडळी वोटिंग आलं, मतदान आलं की खोटे आश्वासनं द्यायची, नंतर या सामान्य नागरिकांची दिशाभूल करायची, ते कुठलाही कामगार असो। कारण हे लोक जर नोकरी जर गेली तर याच नोकरीवर यांचा सगळा उदरनिर्वाह होतो।
जे काय EMI असतील, काय घरखर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल, ते या नोकरीवरच डिपेंड असतं. पण हेच जर नाही राहिली तर या लोकांनी जायचं कुठे? तर यांचं एकच मागणी, आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही येत्या 15 तारखेच्या आत यांना निवेदन देऊ. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मोठ्या संख्येने इथं येऊन उपोषण करू. उपोषण जोपर्यंत चालवणार तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. धन्यवाद.